खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाईजी नगरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ, 50 लाख रुपये कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 23 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहरातील भाईजी नगरात 50 लाख रुपये कामाचा रस्ता काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळेस खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले। तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सदर रस्ता नसल्याने पावसाळ्यात नागरिक खूप त्रस्त होते। याबाबत नागरिकांनी येथील चेअरमन अग्रवाल यांना सोबत घेत या ठिकाणी रस्ता करून मिळावा या आशयाचे निवेदन या ठिकाणी खासदार शोभाताई बच्चाव यांना देण्यात आले होते। त्यानुसार त्यांनी तात्काळ या ठिकाणी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला व त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, डॉक्टर दिनेश बच्चाव, काँग्रेसचे डॉक्टर दरबारसिंग गिरासे, शिवसेनेचे अतुल भाऊ सोनवणे, रमेश अण्णा श्रीखंडे, पितांबर नाना महाले, शिंदे साहेब आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर भूमिपूजन सोहळा पार पडला। तर येत्या काळात लवकरात लवकर उत्कृष्ट दर्जाचे रस्ता या ठिकाणी नागरिकांना उपलब्ध होणार असून धुळे शहरात विविध विकास कामांचा धडाका या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी लावला असून प्रत्येक प्रभागात रस्ते, गटारी, पथदिवे यासह विविध निधी आणून या ठिकाणी विकास करीत आहेत। आणि आमच्या कुटुंबाच्या प्रमुख आदरणीय शोभाताई बच्चाव, आमच्या कुटुंबाचे दुसरे प्रमुख आणि नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते डॉक्टर दिनेशजी बच्चाव सर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब रमेशजी श्रीखंडे, आदरणीय पितांबर दादा महाले आणि या जिल्ह्याचे होणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भावी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दरबारसिंग गिरासेजी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करताना ज्यांनी आमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली ते अतुल भाऊ सोनवणे, दुसरे आमचे मोठे बंधू अर्जुन अण्णा पाटील, शामभाऊ जिरे आणि आमचे सहाय्यक ज्यांची आम्हाला नेहमी मदत असते ते असे सुनीलजी शिंदे आणि उपस्थित भाईजीनगर गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन माझे मोठे बंधू आदरणीय प्रवीण भाऊ अग्रवाल, राजेंद्र बॉस ग्रुप आणि उपस्थित सगळ्या माझ्या माता भगिनी, माझ्या सर्व वडिलांचे वयाचे असलेले सगळे भाईजीनगरचे आप्तेष्ट जे आमच्या सुखदुःखात नेहमी या ठिकाणी धावून येतात।